आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाणीपुरीसाठी दोन प्रकारचे पाणी, तिखट, गोड आणि याचबरोबर रगडासुद्धा दाखवणार आहे। तर ही पाणीपुरी खूप चवदार होते, जशी तुम्ही बाहेर खाता सेम तशीच चव लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर चला मी रेसिपीला सुरुवात करते। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, एक लाईक तर नक्की करा। इथे आपल्याला गूळ आणि चिंच भिजत घालायची आहे गोड पाण्यासाठी। तर इथे मी 1 कप चिंच घेतलेली आहे। चिंचामध्ये जर बिया असतील तर त्या वेगळ्या काढून घ्यायच्या आणि 1 कप इथे मी गूळ घालत आहे। चिंच आणि गूळ भिजवण्यासाठी आपल्याला 2 कप गरम पाणी घालायचे आहे। इथे मी 2 कप पाणी गरम करून घालत आहे। यामुळे आपली चिंच आणि गूळ लवकर विरघळतं आणि चिंच सुद्धा छान अशी नरम पडते। मिक्स करून घेऊयात। आता हे आपल्याला अर्धा 1 तास भिजत ठेवायचं आहे। चिंचगूळ भिजत ठेवून आपण दुसरी तयारी करून घेऊया। इथे मी तिखट पाण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे। 1 मूठभर इथे मी पुदिना घेत आहे, तो घालून घेऊयात। इथे मी 6 तिखट मिरच्या घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता। आणि थोडेसे इथे मी आल्याचे तुकडे घालत आहे। 8-10 लसूण पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 1 अख्ख्या लिंबाचा मी इथे रस काढून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। थोडेसे पाणी घालून आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे, एकदम बारीक वाटून घेऊयात। आता इथे मी 1 मोठ्या आकाराचं बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये अशा प्रकारे आपण चाळणी ठेवूयात आणि जो आपण मसाला वाटलेला तो यामध्ये घालून आपल्याला अजून थोडेसे यामध्ये पाणी ॲड करून व्यवस्थित हा गाळून घ्यायचा आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून छानपैकी हा गाळून घेऊया। अशा प्रकारे आपण पाणी टाकून हा मसाला छानपैकी असे धुवून घेऊया। आणि हा उरलेला मसाल्याचा जो चोथा उरलेला आहे तो आपण टाकून देऊया। तुम्हाला जितकी क्वांटिटी मध्ये पाणी हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। मी यामध्ये आणखीन पाणी टाकून या पाण्याची क्वांटिटी वाढवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे। इथे मी 2 चमचे भरून पाणीपुरी मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जर पाणीपुरी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता। 1 चमचा इथे मी जिरं पूड घातलेला आहे आणि 1 चमचा इथे मी काळे मीठ घालत आहे। पाण्याची क्वांटिटी वाढवल्यामुळे थोडंसं मीठ कमी होतं, त्यामुळे इथे मी अजून थोडंसं मीठ घालत आहे आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता पाण्याचा किती छान असा हिरवा रंग आलेला आहे। हे पाणी सेम तुम्ही बाहेर जशी पाणीपुरी खाता तसेच याची टेस्ट होते। आणि यामध्ये आपल्याला थोडीशी बुंदी घालायची आहे। हे बुंदी घालून आणखीन एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आपले पाणीपुरीचे तिखट पाणी तयार आहे। हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण जी चिंचगूळ भिजत घातलेला हे आपण एकदा चेक करून घेऊया। ही बघा छान असं गूळ सुद्धा विरघळलेला आहे यामध्ये आणि छान अशी आपली चिंच सुद्धा एकदम नरम झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे थोडंसं आपण पाण्याने हाताने व्यवस्थित छान असं दाबून घेऊया, कुचकरून घेऊया। आता हे चिंचगूळ आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। यासाठी इथे मी गॅसवरती 1 भांडं ठेवलेलं आहे। यामध्ये हे सगळं पाणी आपण टाकून घेऊया।
आणखीन यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालत आहे. 1 चमचा जिरं पूड घालूया. अर्धा चमचा काळं मीठ घालूया आणि 1 चमचा यामध्ये मी चाट मसाला घालत आहे. तुम्ही पाणीपुरी मसालाही घालू शकता. आता हे छान एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. मी यामध्ये मार्केट सारखा चटणीला रंग यावा म्हणून मी इथे थोडासा फूड कलर घालत आहे. तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल. हा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला 2-3 बॉईल आपण काढायचे आहेत. तुम्हाला किती घट्ट चटणी आवडते, किती पातळ, हे तुम्ही त्याप्रमाणे ही चटणी घट्ट पातळ करू शकता. छानपैकी आपली चटणी बॉईल होत आहे. बॉईल होत आहे आपली चटणी. परत एकदा मिक्स करून घेऊयात. आणि ही थोडा वेळ, ही खूप पातळ झाल्यामुळे मी इथे हिला थोडा वेळ शिजवणार आहे. तुम्ही बघू शकता ही चटणी छान शिजलेली आहे. ही जरी तुम्हाला खूप पातळ दिसत असेल तरी ही थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होते. मी आता गॅसची फ्लेम बंद करून हे आपण थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे. पाणीपुरीचे गोड पाणी आपले हे तयार आहेत. हे आपण थंड करून घेऊयात. हे आपल्याला परत एकदा गाळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण रगड्याची तयारी करूयात. रगड्यासाठी इथे मी एक कुकर गॅसवर ठेवलेला आहे. हे मी पांढरे वाटाणे रात्रभर भिजत ठेवलेले, हे थोडेसे फुलतात. हे आपण कुकरमध्ये घालून घेऊयात. चवीनुसार मीठ घालूयात. 1 चमचा यामध्ये हळद घालायची आहे, म्हणजे आपल्या रगड्याला छान पिवळा असा रंग येतो. आणि यामध्ये आपले वाटाणे बुडतील आणि थोडंसं पाणी वरती एक्स्ट्रा उरेल एवढं पाणी घालायचं. गॅस पेटवून आपल्याला हे मंद आचेवर 1 किंवा 2 शिट्टी द्यायची आहे. हे छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण हे वाटाणे मंद आचेवरच शिजवणार आहोत. कुकरची शिट्टी झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून मी याला 1च शिट्टी दिलेली आहे, त्यामुळे इथे मी चेक करून घेते. तुम्ही बघू शकता इथे 1 शिट्टीमध्येच माझे वाटाणे छान असे शिजलेले आहेत. जर तुमचे शिजलेले नसेल तर तुम्ही कुकरचे झाकण लावून आणखीन 1 शिट्टी देऊ शकता. कधी कधी हे वाटाणे 1 शिट्टीमध्ये शिजतात किंवा कधी कधी 2 शिट्ट्याही द्याव्या लागतात. तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हा रगडा थोडासा तुम्हाला पातळ वाटत असेल, पण हा हळूहळू खूप घट्ट होतो. हा रगड्याची टेस्ट सेम मार्केटच्या रगड्यासारखीच लागते. तुम्ही हा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. हे छान असं मिक्स करून घेऊयात. मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण रगडा थोड्या वेळाने तो तसाही घट्ट होतो. आता यामध्ये आपण 1 चमचा चाट मसाला घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे छानपैकी मिक्स करून घेऊया. आपला हा मार्केटच्या पाणीपुरीचा रगडा असतो तसाच हा सेम झालेला आहे. आणि हा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून बटाटे सुद्धा ॲड करू शकता. मला आवडत नाही म्हणून मी यामध्ये बटाटे घातलेले नाही आहेत, पण तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. तयार झालेला रगडा आता मी इथे बाजूला ठेवून देते. आणि आपलं जे गोड पाणी होतं ते आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेलं, ते आता आपण एकदा गाळून घेऊया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये चाळणी घ्यायची आणि हे आपले गोड पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. एका चमच्याच्या साहाय्याने आपण हे पाणी गाळून घेऊ शकतो. हे असं आपल्याला सेम अशा प्रकारे करायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळं पाणी खाली गाळलेलं आहे.
चिंचेला एक्स्ट्रा जे लागलेलं पाणी होतं ते सुद्धा मी असं हे मिक्स काढून घेतलेलं आहे। आता हा उरलेला चोथा आपण टाकून देऊया। आपल्या पाणीपुरीसाठी इथे गोड पाणी सुद्धा तयार आहे। हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया 1 चमचा काळे मीठ आणि चवीनुसार थोडंसं इथे मी मीठ घालत आहे आणि 1 चमचा चाट मसाला। हे एकदा मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये सुद्धा आपण थोडीशी बुंदी घालूया आणि अजून एकदा हे मिक्स करून घेऊया। तर आपण पाणीपुरीचे गोड पाणी, तिखट पाणी आणि रगडा बनवलेला आहे। सेम बाहेरची टेस्ट आपण घरी बनवून खाऊ शकतो। इथे तुम्ही बघू शकता रगडा सुद्धा सेम मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच झालेला आहे। खूप टेस्टी लागते ही पाणीपुरी। नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की ही रेसिपी शेअर करा। माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये।